नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाटेट म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, 2 वेळा परीक्षेचे आयोजन करण्यासाठी प्रस्ताव, परीक्षा परिषदेच्या आदेशांची माहिती। राज्यात वर्षातून 2 वेळा टी घेण्याचा निर्णय, निकालात यंदा पात्र ठरण्याचे प्रमाण वाढले। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून CBSE वर्षातून 2 वेळा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTET घेतली जाते। त्याच धर्तीवर राज्य परीक्षा परिषदेकडूनही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET वर्षातून 2दा आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे। परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी याबाबत माहिती दिली। सर्वोच्च न्यायालयाने सेवेतील शिक्षकांसाठी TET उत्तीर्ण होणे बंधनकारक ठरविले आहे। तसेच पदोन्नतीसाठी ही TET पात्रता आवश्यक असल्याचा निर्णय दिल्याने राज्यातील कार्यरत शिक्षक आणि पदोन्नतीस इच्छुक उमेदवारांवर परीक्षा उत्तीर्ण होण्याची जबाबदारी वाढली आहे। या पार्श्वभूमीवर उमेदवारांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी वर्षातून 2 वेळा TET घेण्याची मागणी जोर धरत आहे। तर निकालात यंदा पात्र ठरणाऱ्याचे प्रमाण वाढले। अलीकडेच घेण्यात आलेली TET परीक्षेसाठी तब्बल 4,75,000हून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती। निकालातही यंदा पात्र ठरण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले। वाढती नोंदणी आणि स्पर्धा लक्षात घेता परीक्षा 2 वेळा घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे। दरम्यान पात्रतेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 60% म्हणजे 90 गुण आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 55% म्हणजे 83 गुण आवश्यक आहेत। सेवेतील शिक्षकांना वेळेअभावी कौटुंबिक कारणामुळे अडचणी येत असल्याने गुणांमध्ये शिथिलता देण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे। मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे डॉक्टर बेडसे यांनी स्पष्ट केले। नोव्हेंबरमधील परीक्षेदरम्यान कोल्हापूर येथे पेपर फुटीची चर्चा झाली होती, मात्र प्रत्यक्षात पेपर फुटलेला नसल्याचे परिषदेने सांगितले आहे। समिती उमेदवारांचा निकाल सध्या राखीव ठेवण्यात आला असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल। तर ही होती TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा बद्दल आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करून शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।